मला जादुई मासा घ्यायची वस्तू सांगणार आहे. एक मासा पकडणारा असतो तो एकदा मासा पकडण्यासाठी नदीला जातो. तर तिथे एक वेगळा आणि सुंदर मासा असतो. तो विनंती करतो की प्लीज मला सोडा, मला पकडू नका. पण तो असतो दयाळू आणि खूप चांगला असतो, दयाळू असतो. तर तो त्या माशाला सोडून देतो. तर म्हणतो तू मला सोडून दिलं म्हणून मी तुला काहीतरी बक्षीस देणार आहे. तर मग तू विचारतो सांग तुला क्या पाहिजे करून. तर मग तो म्हणतो म्हणजे आमच्याकडे ना धनच नाही आहे, तर जेवणच नाही आहे, तर तू थोडंसं धन्य देशील का. तो म्हणतो हो तू घरी जा तुला धन्य दिसेल. तर मग घरी जातो तर धान्य दिसतं त्याला सगळीकडे. पण त्याची बायको कशी असते, लोभी, दुष्ट. तर मग विचारते अहो आपल्याकडे एवढं धान्य कुठनं आला. तर मग मासा पकडणारा सांगतो मला एक मासा मिळाला होता, मी त्याला जीवनदान दिलं म्हणून त्याने आपल्याला हा बक्षीस म्हणून दिलंय. तर मग त्याची बायको म्हणते अरे अहो फटाईवरच मागितलं ना, जा त्याच्याकडे जाऊन मागा की आम्हाला कपडे दे. तर मग तो परत नदीकडे जातो मासा पकडणारा. नाही तर म्हणतो ए मासा. तर मग मासा बाहेर येतो आणि म्हणतो काय रे. तर मग मासा पकडणारा म्हणतो आम्हाला ना छान छान घालण्यासाठी कपडे पाहिजे. तर मग तो म्हणतो की घरी गेल्यावर तुला कपडे दिसेल. मग त्याला सगळ्याकडे कपडे दिसतात. मग त्याची बायको लज्जी असते ना, म्हणजे लोभी. तर ते म्हणते जा तर खूप सारे पैसे मागा, कारण त्याला भरपूर पैसा तर पाहिजे ना. तर मग तो परत माशाला आवाज येतो ए मासा. तर मग मासा म्हणतो क्या रे. तर मग यावेळी तो म्हणतो अरे आमच्याकडे पैसेच नाही आहे, तो पैसे देशील का थोडेसे. तो तसंच तो म्हणून गायब होतो. मग पैसेच होऊन जातं. मग ते जो त्याचे शेजारी असतात ना आजूबाजूला राहणारे, तर मग ते सगळे एक एक करून बघायला येतात की यांच्याकडे सोनं आहे, यांच्याकडे पैसे आहे, यांच्याकडे कपडे आहे. तर मग आता त्या मासा पकडणाऱ्याची बायकोला भीती वाटत असते की आता आपल्याकडे लोक आले, चोरी झाली, त्यामुळे किती वाईट होईल करून. म्हणून ते म्हणतं जा तुम्ही मासा जो असतो ना त्याच्याकडे जाऊन असं मागा की आपल्या घरी कोणी येलाच नाही पाहिजे आणि आपल्या घरी चोरी व्हायलाच नाही पाहिजे. तर मग तो धावत जातो नदीत. तर मग म्हणतो ए मासा बाहेर येतो. तर मग विचारतो क्या रे. तर तो सांगतो आता मला भीती वाटते चोरीची, म्हणून तो असं काहीतरी येते जेणेकरून लोक घरी यायलाच नाही पाहिजे आणि आमच्या घरी चोरी होईलच नाही पाहिजे. मग तो म्हणून तो म्हणतो पण एकदा विचार कर हा, हे शेवटची इच्छा आहे, याच्या पुढे मी कोणतीही इच्छा पुढे करू शकणार नाही. तर मग तो म्हणतो थांब मी एकदा बायकोला जाऊन विचारून येतो. तर मग तो बायकोकडे जातो आणि म्हणतो की माशाने असं सांगितलंय. तर म्हटलं ठीक आहे हो म्हणून टाका. तर मग तो म्हणतो की हे मासा एक माझी बायको म्हणते की चालेल. मग तो काय करतो त्यांच्या घराच्या तिथे
जंगलच असतं, त्याच्यामुळे कोणी येतच नसतं. आणि तिथे एक भयानक राक्षसीन उभी असते. तो बघून मासा पकडणारा घाबरतो, इकडे तिकडे पाहू लागतो. मग त्याची बायको त्याला आवाज देते, अहो पळत काय, हे तर मी आहे. तर मग कारण माशाने त्यांची सेवाची इच्छा पुरी केलेली असते ना. तर मग त्याची बायको म्हणते की आता जर तुम्ही त्याला असं काही मग तर मग मासा पकडणारा म्हणजे, अरे मी तुला माशाने आपल्याला सांगितलं होतं ना की आता तो आपल्याला भेटू शकणार नाही, आपली इच्छा पुरी करू शकणार नाही. तर आता आपल्याला असंच चालायला लागेल नेहमी. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले की कधीही लोभपणा करू नये, नंतर त्याचा परिणाम वाईटच होतो. अशी होती मासा पकडणारी आणि जादूचा मासा याची गोष्ट.